तर आपल्या प्रॅडीज कोझी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। तर आज मी बनवलं होतं राजमा करी, तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। तर राजमा हा रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातला होता मी, 2 वेळा वॉश करून रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवला होता। तर आपण सकाळी याला वॉश न करता आपण कुकरमध्ये अशा पद्धतीने त्याच पाण्यासोबत आपण शिजवून घेणार आहोत। तर इथे कुकरमध्ये राजमा घातलेला आहे, थोडेसे खडे मसाले गरम मसाले घातलेले आहेत, त्यात विलायची, चक्री फूल आहे, लवंगा आहेत, एक दालचिनीचा तुकडा आहे। तर वरती 1 ग्लास पाणी घालून कुकरचं झाकण झाकून 4 ते 5 आपण शिट्ट्या इथे घेणार आहोत कुकरला। तर त्यानंतर आपण इथे करीसाठी लागणारा कांदा आणि टोमॅटो चिरून घेणार आहोत। तर हा कांदा आणि टोमॅटो मी चॉपरमध्येच चॉप करून घेतलेला आहे, एकदम बारीक असं चॉप केलेला आहे। चला, इथे कांदा आणि टोमॅटो माझा चॉप करून झालेला आहे चॉपरमधून। तर तोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या होऊन कुकर पण थंड झालेला आहे। तर कुकर कंप्लीट थंड झाल्यानंतर आपण त्याचं झाकण काढून घेतोय। तर इथे आपला राजमा जो आहे तो शिजलाय का नाही बघायचं आहे। तर एकदम छान असा मऊसूच राजमा शिजलेला आहे आपला। तर चला आपण याची करी तयार करू। तर इथे कढई घेतलेली आहे, कढईमध्ये 1-2 पळी इतकं तेल घातलेलं आहे। तर ही तेलात फोडणी घालण्यासाठी आपण जिरे घालणार आहोत पहिला, आणि त्यानंतर एक तमालपत्र घातलेलं आहे, आणि आपण बारीक चॉप केलेला कांदा आहे तो घातलेला आहे। कांदा छान असा गुलाबी रंगावरती येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला। यानंतर आपण आलं, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट बनवलेली आहे ती घालायची आहे। घरच्या घरी बनवलेली फ्रेश अशी पेस्ट मी घातलेली आहे फोडणीमध्ये। आणि त्यानंतर 1 चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा धन्याची पूड घातलेली आहे, आणि छान असं मिक्स करून ते आलं लसूण पण भाजून घेते। छान कांद्यासोबत हे आलं लसूण आणि मसाले आपण सर्व भाजून घेणार आहोत। आलं लसूण अगोदरच घातलं असतं तर जळण्याची शक्यता होती, त्यामुळे कांदा भाजत आल्यानंतर आपण आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे। यानंतर टोमॅटो जो चॉप केलेला आहे बारीक, तो टोमॅटो घातलेला आहे, आणि लाल तिखट 1 चमचा घातलेला आहे। हे छान असं तेल सुटेपर्यंत आपण टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे। टोमॅटो छान असा शिजेपर्यंत आपण इकडे थोडासा राजमा आणि कोथिंबीर जी आहे ती याची पेस्ट बनवणार आहोत मिक्सरमध्ये। कारण याची करी जी आहे ती आपल्याला एकदम दाटसर पण नाही बनवायची आणि एकदम पातळ पण नाही करायची। तर एकदम छान असं करीला टेक्स्चर येण्यासाठी थोडासा शिजलेला राजमा आणि कोथिंबीर याचं आपण वाटण बनवून घेणार आहोत, आणि हे वाटण आपण या फोडणीमध्ये घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर याच्यामुळे आपल्या करीला एकदम छान असं टेक्स्चर येणार आहे। तर यामुळे इथे आपली करी जी आहे ती एकदम छान थिक होणार आहे। तर हे मिक्सचर छान असं भाजून झालेलं आहे। तर याच्यामध्ये आपण आता शिजवलेला राजमा घालणार आहोत। हे छान सर्व मिक्स करून यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत। राजमा अजून थोडासा आपण शिजवून घेणार आहोत करीसोबत, त्यामुळे करी एकदम छान अशी बनते। तर छान याला अशी उकळी येऊ देणार आहोत आपण। वरून चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर 1 उकळी आल्यानंतर आपण याला वरून कोथिंबीर घालून सर्व करायचं आहे। तर तयार आहे आपला एकदम घरच्या घरी असा मसाले वापरून बनवलेला राजमा करी। तर इथे करी बघताय तुम्ही एकदम छान थिक अशी झालेली आहे। कांदा टोमॅटो पण एकदम छान असं राजमासोबत मिक्स झालेलं आहे। तर याला आपण जिरा राईससोबत सर्व करूया। मस्त असा गरमागरम जिरा राईस आणि त्यासोबत राजमा करी घरच्या घरी बनवलेली छान अशी सर्व करूया। तर मैत्रिणींनो, रेसिपी आवडली का ते कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुम्ही पण असा राजमा एकदा करून बघा, खूप छान आणि टेस्टी लागतो। तर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। भेटू आपण पुन्हा अशा नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।